नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज खूप छान असा व्लॉग्स घेऊन आलेली आहे। तर हा व्लॉग्स आहे माझ्या माहेर घरचा। तर तुम्ही म्हणाल की यामध्ये काय खास आहे, तर चला माझं बालपण गेलेलं आहे असं तुम्हाला मी घर दाखवणार आहे, माझं माहेर घर, आणि मला हे खूप आवडतं। आता तुम्ही म्हणाल यामध्ये काय खास आहे, तर माझं बालपण गेलेलं आहे त्यामुळे मला हे घर खूप आवडतं आणि या घराचं आता नव्या घरामध्ये रूपांतर होणार आहे, म्हणून मी स्मरणात हे घर राहावं यासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे। तर चला आज तुम्हाला संपूर्ण घर दाखवणार आहे। माहेर घर गावाकडच्या पद्धतीचं आहे आणि मला खूप आवडतं, कारण या घरामध्ये असं मोकळं पटांगण आहे। ज्या गावाकडे सुविधा असतात त्या सुविधासुद्धा आहेत, ज्या शहरामध्ये असतात त्यासुद्धा आहेत, त्यामुळे मला हे घर खूप जास्त आवडतं। तर चला तुम्हाला पूर्ण घर तर दाखवणार आहे आणि मस्त असं छान या घराची माहितीसुद्धा देणार आहे थोडक्यात। तर मला हे घर झाडांमुळे पण खूप आवडतं, कारण मला असं मोकळं पटांगण, झाडं खूप आवडतात। तर तुम्हाला फक्त बाहेरचा परिसर दाखवणार आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मधला सुद्धा व्हिडिओ दाखवल, ते पण सध्याच नाही, त्याला खूप दिवस बाकी आहेत, कारण मी फक्त बाहेरचा व्हिडिओ शेअर केला आहे, कारण मधला व्हिडिओ घरामध्ये कामं चालू होते त्यामुळे मी शेअर केलेलं नाही। तर हे आहे मेन गेट या घराचं। इथे आहे काकड्याचं झाड, त्याला भरपूर दररोज फुलं येतात, आणि हे आहे नारळाचं झाड, त्याला भरपूर अशी नारळसुद्धा आलेली आहेत। तर पहिल्याच वेळेस एवढे नारळ आलेले आहेत, पहिलाच वार आहे। त्यानंतर त्याच्या बाजूलाच आहे पेरूचं झाड, त्याला खूप सारे पेरू आलेत। आणि दिवाळीच्या चुलत बहिणी वगैरे गावातले मुली चहा घ्यायला येतात आणि त्यांचे मुलं येतील आणि कच्चेच पेरू तोडतील म्हणून आईने अशी साडी लावली आहे। त्याच्या बाजूला आहे हे लिंबाचं झाड, तर हे लिंबाचं झाड आता लगेच तोडणार आहेत, कारण इथे करायचं आहे बांधकाम आणि हे घराचं रूपांतर नवीन घरामध्ये होणार आहे। दोन भाऊ आहेत आणि दोघांना वाटून देईल असं घर बांधायचं आहे दोघांच्या पद्धतीनुसार। तर चला ते घर तुम्हाला नक्की नंतर शेअर करेल। अजून 2 वर्ष बाकी आहेत, आत्ता बांधकाम चालू करायचे 8 दिवसानंतर, तर त्याला 2 वर्ष आरामात लागतात। आणि हे जुनं घर आहे। तर बघा, मुलं सकाळी खेळत होते, 8-8:30चा टायमिंग होता आणि माझी लक्ष्मीसुद्धा मस्त कोवळ्या उन्हाला टाकली होती, कारण घरी गेलं की तिला असं कोवळं ऊन देता येत नाही, म्हणून मी दिवाळीला आईकडे आले, तिला भरपूर असं रोज सकाळी मी कोवळं ऊन दिलं। असं म्हणतात कोवळं ऊन दिलं की मुलांना कावीळ होत नाही, छोट्या मुलांना। आता तिला नुकतेच 2 महिने झालेले आहेत आणि त्यामुळं कोवळं ऊन दिलेलं बाळाला खूप चांगलं असतात, विटॅमिन्ससुद्धा मिळतात। आता कोणते विटॅमिन्स मिळतात ते मला माहिती नाही, मी ऐकलेले आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा सांगते, त्याची मला भरपूर माहिती नाही। हे बघा, माझी लक्ष्मी किती छान खेळत होती सकाळी कोवळ्या उन्हात। आणि 2 भावाचे मुलं, माझा मुलगासुद्धा मस्त असं छान खेळत होते। लहानपणीची आठवण झाली त्यांच्याकडे बघून, मला सुद्धा लहानपणी काय खेळत होतो याची आठवण झाली। तर बघा, माझी लक्ष्मी किती छान खेळत होती सकाळी। आणि हा व्हिडिओ घेण्यामागचा एकच उद्देश होता, कारण मला काही दिवसानंतर बालपण आठवलं। हा व्हिडिओ पाहिला की लहानपण विसरल किंवा आठवल या पद्धतीने मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर बघा, हे सकाळी मस्त खेळत होते, त्यांच्याच नादामध्ये होते ते। तर काय बनवत होते मला माहिती नाही, पण तिघं मस्त असे खेळत होते। रोज भांडण खेळायचे, पण आज माती खेळायला गुंतले म्हणून काय केलं तुम्ही नव्हते त्यांचे। तर लहानपणी मी सुद्धा अशीच खेळायची आणि तुम्ही सुद्धा असंच खेळत असाल, तुम्हाला सुद्धा तुमचं बालपण आठवलं असेल। हा खेळ लहानपणी खेळायला खूप आवडतं। सध्याचे लोक असा खेळ खेळू देत नाहीत, मी सुद्धा त्याला खेळू देत नाही, पण म्हटलं उद्या आपल्याला घरी जायचंय, आजचा दिवस आहे, त्याला भरपूर असं मन भरून खेळू द्यावं। तर उद्या घरी जाणार आहोत, त्याला मन भरून अशी माती खेळू दिली मी, एरवी खेळू देत नाही। तर हे आहे माझं माहेर घर। तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये कळवा, आणि तुम्हाला या पद्धतीचं घर आवडतं की नाही ते नक्की सांगा। मला तर खूप आवडतं आणि आठवण राहावी यासाठीच मी हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केला। आता तुम्हाला आवडतो की नाही माहिती नाही। तर चला, माझं माहेरघर कसं वाटलं एक कमेंट नक्की करा न विसरता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुम्हाला यामधली कोणती गोष्ट आवडली आहे ते सुद्धा नक्की सांगा। तर हे बघा, मस्त असं छान माझं बालपण इथं गेलतं, मोकळं पटांगण, गायसुद्धा होती, पण बांधकाम करायचं आणि ते पत्र काढायचे तर गायचे, म्हणून गाय बहिणीला आईने दिलेली आहे। आणि हे बघा, सुंदर अशी झाडं आहेत, सीताफळ आहेत, केशर आंब्याचे सुद्धा 2-3 झाडं आहेत, आणि त्याला भरपूर
उन्हाळ्यात त्याला आंबे सुद्धा येतात बरं का, केशर आंब्याला. तर सीताफळ सुद्धा खूप आलते, नुकतेच संपलेले आहेत, नाही तर तुम्हाला दाखवले असते. खूप गोड सीताफळ आहे तिथले. आणि हे बघा घर, आता घरमध्ये शूटिंग घेतलेली नाही कारण तिकडं दोन्ही भावजाया स्वयंपाक वगैरे चालू होतं. इकडचं घर रिकामं होतं पण इकडे फक्त रूमच आहेत. आणि हे जे इकडचं घर दिसतंय तिथे किचन वगैरे सगळं काही आहे. तर त्या स्वयंपाक करत होत्या, त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेलं आवडत नाही, भावाला सुद्धा आवडत नाही, म्हणून मी तिकडचा व्हिडिओ शूट केलेला नाही. तर चला, तर मला व्हिडिओ अजूनसुद्धा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.